नाशिक महिला ग्राहक जनजागृती अभियान मेळावा व रणरागिणी स्त्री गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात नाशिक ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या वतीने जागतिक महिला दिन तसेच 15 मार्च जागतिक ग्राहक दिनाच्या निमित्ताने 18 एप्रिल 2026 रोजी महिला ग्राहक जनजागृती अभियान मेळावा व रणरागिणी स्त्री गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। हा कार्यक्रम भगवती लॉन्स, जुना सायखेडा रोड, पंचक शिवार, जेल रोड, नाशिक रोड येथे सकाळी 10 वाजता उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तथा राष्ट्रीय अध्यक्ष ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती दादाभाऊ केदारे होते। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक शरद मोरे, नगरसेविका दीपाली गीते, नगरसेविका सुनीता भोजने, नगरसेविका रंजना बोराडे, समाजसेविका सुमन अक्का संगमनेरे, नियंत्रक नाशिक ग्रामीण सुनील सांगळे, आचार्य महामंडलेश्वर 1008 स्वामी, डॉक्टर वैभवीताई पाटील, राष्ट्रीय सचिव हेमंत कुलकर्णी, राष्ट्रीय कायदेशीर सल्लागार सविता शिंपी, राष्ट्रीय कार्याध्यक्ष शिवलाल पगार आदी मान्यवर उपस्थित होते। आयोजक चंद्रकला साबळे, राष्ट्रीय कार्याध्यक्षा अंजली लाळगे, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षा पुष्पा टी. शिंदे, नाशिक जिल्हा अध्यक्षा सुरेखा निमसे, नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख वैशाली राठोड, नाशिक जिल्हा कार्याध्यक्षा अंजली बारणे, नाशिक शहर अध्यक्षा भाग्यश्री सोनवणे, रणरागिणी स्त्री गौरव पुरस्कार माधुरी मनियार, रणरागिणी शालिनी भरसागर, नाशिक जिल्हा सचिव वनिता गायकवाड, नाशिक जिल्हा मार्गदर्शक वैशाली जैन, नाशिक जिल्हा उपाध्यक्षा सौरेखा संतोष कांबळे, रणरागिणी स्त्री गौरव पुरस्कार अनिता भापड, नाशिक जिल्हा संघटक यांचा रोहिणी जाधव, शरद लोखंडे, योगेश निकम, भास्कर शेलार, अंजली लाळके, बापूसाहेब ठाकरे, रामचंद्र ताठे, भागवत इरटकर, नितेश देशमुख उपस्थित होते। या मेळाव्यात महिलांना ग्राहक हक्क, फसवणूक टाळण्याचे उपाय तसेच विविध कायदेशीर बाबींविषयी मार्गदर्शन करण्यात आले। याशिवाय समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा रणरागिणी स्त्री गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला। कार्यक्रमात मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग नोंदवला असून जनजागृती आणि सन्मान या दुहेरी उद्दिष्टांची यशस्वी पूर्तता झाल्याचे आयोजकांनी सांगितले। या ठिकाणचा आढावा घेतला डीजे महाराष्ट्र न्यूज चांदवडचे मुख्य संपादक देविदास जाधव यांनी। जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आज नाशिक या ठिकाणी ग्राहक संरक्षण या समितीच्या वतीने आज महिला मेळावा घेण्यात आलेला आहे। त्या मेळाव्यामध्ये काय या ठिकाणी महिलांना सांगण्यात आलेलं आहे त्या संदर्भामध्ये आपल्यासोबत ते ग्राहक संरक्षण समितीचे संस्थापक आहे, त्यांची संपर्क साधणार आहोत। काय सांगाल तुम्ही आज महिला मेळावा घेतला? मी प्रथम सर्व पत्रकारांचं या ठिकाणी आभार मानतो आणि उपस्थित सर्व नारी शक्तीला मी वंदन करतो। आज आम्ही या ठिकाणी ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या माध्यमातून जो महिला ग्राहक जनजागृती अभियान मेळावा आणि रणरागिणी श्री गौरव पुरस्कार या ठिकाणी आम्ही संपन्न केला। आमचा महत्त्वाचा उद्देश होता का ग्राहक संरक्षण कायदा हा महिलांपर्यंत जागृत करणं गरजेचं आहे। महिला जर जागृत झाल्या तर त्यांचं घर जागृत होईल, कारण स्त्री शक्तीचं खूप मोठं प्रस्थ आहे आणि स्त्री शक्तीच खूप महत्त्वाचं स्थान आहे। म्हणून आम्ही हा या ठिकाणी पुरस्कार सोहळा घेतला आणि ग्राहकांना आणि महिलांना जागृत करण्याचं काम जे आम्ही हाती घेतलेलं आहे ते या ठिकाणी आम्ही यशस्वी केलं असं मी समजतो। धन्यवाद। ग्राहक संरक्षण कायदा हा महिलांपर्यंत कसा पोहोचला पाहिजे हा या संदर्भात त्यांनी सांगितले। आपल्यासोबत काही महिलांना आहे, त्या महिलांशी संपर्क काय सांगाल तुम्ही? नमस्कार, मी चंद्रकला साबळे। आज आम्ही ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती तर्फे आपले राष्ट्रीय अध्यक्ष दादाभाऊ केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही प्रभाग 18 मध्ये भव्य दिव्य असं सोहळा घेतला आणि या सोहळ्याला आमच्या प्रभाग 18 मधनं प्रचंड असा प्रतिसाद भेटला। आपण 61 महिलांना आपण इथे पुरस्कार दिलेला आहे आणि तसेच 61 महिलांना पुरस्कार देऊन आणि आपण जवळजवळ 1000 महिलांना साडी वाटप केलं। इथे साडी वाटप हे आमचे माननीय आमचे नगरसेवक विशाल अण्णा संगमनेरे प्रभाग 18 माजी सभापती यांच्या संकल्पनेतून आम्ही इथे 1000 महिलांना साडी वाटप पण केली आणि प्रत्येक महिलांपर्यंत साडी पण पोहोचली आणि प्रत्येक महिलांचा सन्मान केला, कारण नारी शक्तीचा सन्मान झालाच पाहिजे। प्रत्येक स्त्रीमध्ये काही ना काही आहे। आपण जरी 61 महिलांना पुरस्कार दिला पण प्रत्येक स्त्रीमध्ये कुठलं ना कुठलं कर्तृत्व आहे, म्हणून आम्ही येणाऱ्या प्रत्येक स्त्रीचा सन्मान केला आणि सन्मान करून प्रत्येक स्त्रीला साडी वाटप केलं। तसंच आमच्या ह्या कार्यक्रमासाठी मोलाचं योगदान आम्हाला विशाल अण्णा संगमनेरेंचं भेटलं, तसंच आपल्या संगमनेरी अक्का आहे त्यांचे मोलाचं सहकार्य भेटलं, तसंच आमचे सागरभाऊ भोजने असतील,
परत शरद मोरे सर आणि सुनीताताई भोजने, रंजनाताई बोराडे, आमच्या प्रभागातील नगरसेवक, इतर अनेक मान्यवर आमच्या प्रभाग 18 मध्ये आहेत. त्यांनी पण आम्हाला मोलाचं सहकार्य केलं व आमची सर्व टीम यांनी पण दिवस रात्र अहोरात्र त्यांनी झटून मोलाचं सहकार्य केलं. सर्व टीमचे मी खूप खूप आभार मानते आणि पुन्हा एकदा आमच्या केदारे सरांचे पण खूप खूप आभार मानते. तसेच आपली जी टीम आलेली नाशिकहून वगैरे सगळे आमचे शेलार साहेब असतील, बाकी आपले पत्रकार वगैरे सगळ्यांचे खूप आभार मानते. आणि आज आमचा कार्यक्रम खूप आनंदात आणि खूप मोठ्या उत्साहात संपन्न झाला. खूप खूप धन्यवाद देते. नारी शक्ती संदर्भामध्ये काय? नारी शक्ती खरंच खूप मोठी आहे. आपण 8 मार्च महिला दिन हा याविषयी आपण अनेक ऐकलेला आहे. तिथे अनेक विषय हाताळले जातात, पण हा विषय इतका नवीन आहे जो महिलांपर्यंत पोहोचणं फार गरजेचं होतं. महिला आपोआप फसतात. आधी तुम्हाला पैसे मागितले, 10 लाख दे, 5 लाख दे, तुला आम्ही उद्या देतो. काही लिखाई पढाई नसते, काही नसतं, पण तिथे एक अधिकार आहे जो ग्राहक संरक्षण समिती तुम्हाला देऊ शकते. तर ग्राहक संरक्षण समितीचा जर तुम्ही उपयोग करून घेतलात तर त्या संस्थेकडे अनेक आपले कायदे आहेत, जे कायद्याचं ज्ञान आपण महिलांना देऊ शकतो. कायद्याचं ज्ञान हे महिलांना मिळेपर्यंत पोहोचलं पाहिजे असे या संदर्भात सांगितलं. काय सांगाल तुम्ही? मी नीता अशोक भाबड. मी आत्ताच नवीनच पद घेतलेलं आहे, पण मला सरांनी म्हणजे दादाभाऊ केदारे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष आमचे जे दादाभाऊ केदारे यांनी ह्या समितीसाठी खूप प्रयत्न केलेले आहेत. मुलाचं मार्गदर्शन झालेलं आहे त्यांनी. पण त्यांनी हे जे आता म्हणजे हा जो उपक्रम, हा जो समाज कार्य ते करतायत की प्रत्येक आतापर्यंत सगळे जण अनभिज्ञ होते ह्या सगळ्या गोष्टीबद्दल. कारण प्रत्येकाला ग्राहक म्हणजे कुठे हे माहिती नव्हतं. आपण तिथे कशी कुणी जर चुकत असेल काय असेल तर आपल्याला कुणाकडे आपले हक्क मांडले पाहिजेत, त्याच्यातून आपल्याला मार्गदर्शन मिळालं पाहिजेत. हे जे केदारे भाऊंनी केलेलं आहे, केदारे सरांनी केलेलं आहे, चंद्रकलाताई साबळेंनी केलेलं आहे, ते खूपच छान केलेलं आहे. हे समाजकार्य घरोघरी पोहोचलं पाहिजे, ग्राहकापर्यंत. प्रत्येक माणूस हा ग्राहक असतो, मी हेच म्हणेन. कारण उठल्यापासून काही ना काही विकत घेतो. कुठे जर त्याला काही त्रास झाला, कोणी त्याला फसवलं तरी त्यांना कळत नाही. पण जर असं कधी काही झालं तर आम्ही आवाहन करतोय की तुम्ही आमच्यापर्यंत या, आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू, तुम्हाला न्याय मिळवून देऊ. त्याचप्रमाणे कुठलीही व्यक्ती कुठलीही वस्तू घेण्यासाठी ग्राहक हे ठरले जातं. त्या संदर्भामध्ये प्रत्येक व्यक्तीला कुठलीही ना कुठली वस्तू घेण्यासाठी एक ग्राहक म्हणून ठरले जात आहे. त्या संदर्भात यांनी ग्राहक संरक्षण समिती ही जी केलेली आहे ती महिलांपर्यंत पोहोचवलेली आहे. त्या समितीचा सर्वांनी त्या गोष्टीचा संपूर्ण जाणूनपूर्वक त्याचा विचार करून आणि या समितीमध्ये त्यांची सहकार्य करावा असे या ठिकाणी सांगण्यात आलेले. DJ महाराष्ट्र न्यूजसाठी देविदास जाधव, चांदवड. आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिराती बघण्यासाठी आजच DJ महाराष्ट्र न्यूज चांदवड या चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा. तसेच प्रत्येक ठिकाणी अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे तरी संपर्क साधा 9822 49 99 40 89 83 1504 60. मुख्य संपादक देविदास जाधव.